ताई, एक मध्यंतरी मॅट्रिमोनीचा जो प्रश्न होता की त्याला कुठेतरी एक कायद्याचं बंधन असलं पाहिजे. हो. तर काय नेमकं तुम्हाला अशी कुठली तक्रार आलेली किंवा काय नेमकं घडलं होतं? मी गेल्या 2 वर्षापासनं काही केसेसवर काम करतेय बरं. आणि त्याच्यामधून एक लक्षात आलं की ज्या मॅट्रिमोनी साइट्स आहेत आपल्या राज्यामध्ये, ज्याच्यामध्ये आता कितीतरी भारत मॅट्रिमोनी खूप आहे, आहेत, खूप आहेत. हो. विवाह.com आहे, शादी.com आहे, हम्म. निकाह फॉरएव्हर आहे, असे वेगळ्या वेगळ्या शेकडो आहेत. कम्युनिटीज आहेत, शेकडो असतील. हम्म. पण यांना कुठेही कायद्याच्या कक्षेत ते बसत नाहीत. हो. आता त्यांनी काय केलंय की तुम्ही चॅटिंग करू शकता, हो. तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता एकमेकांना, आणि याच्याने धोका आणखीन वाढलाय. तर त्याच्यामध्ये आपला जो IT ऍक्ट आहे हा आहे 2000 सालचा, आणि आता काय चालू आहे 2025. त्याच्यामधला जो इंटरमिडिएट म्हणून जो एक विषय आहे, त्या याचा गैरफायदा घेत या मॅट्रिमोनी काम करतात असा माझा आरोप आहे. जसं आता फेसबुक वरती तुम्ही काहीतरी टाकलं तर फेसबुक काय म्हणतं, माझी लायबिलिटी नाहीये, माझी जबाबदारी नाहीये, हो. माझ्या इथे कोणी येऊन काय टाकते, तसं हे करतात. आता प्रत्येक म्हणजे जगामध्ये प्रत्येक आईला वाटतं मला चांगली सून मिळाली पाहिजे, मला चांगला जावई मिळाला पाहिजे. मग हे काय करतात, ऍप्स आणि या मॅट्रिमोनी साइट्सवर जातात. बरं, हे काय समाजसेवा करत नाहीत, हे पैसे घेतात. हो. आता अशातून कित्येक मुलींना फसवलं गेलंय. 2 फोटोचे केस पैसे आहेत. घेतात. अहो, 2 तुम्हाला सांगते, आणखीन त्याच्यात एलिट क्लास पाहिजे तर तुमच्याकडनं एक्स्ट्रा पैसे हो घेतात. हो हो. बरं, असतात. हो. माझ्याकडे 2 केस अशा आहेत. एक महिला जी होती ती डिवोर्सी महिला, आणि तिला 2 बच्चू होते, आणि त्याच्यानंतर असंच मॅट्रिमोनीमध्ये एकाच. आणि ही जी माणसं आहेत ना, ही अशी असतात त्यांची पर्सनॅलिटी, की तुमच्या स्वप्नातले राजकुमार हेच, म्हणजे आपल्याला हाच माझ्या स्वप्नातला राजकुमार आहे, असे फर्राटेदार बोलणारे, सुटाबुटातले, स्टायलिश असं. तर मग त्या महिलांचा हे विश्वास संपादन करतात, आणि मग तुझी मुलं तीच माझी मुलं आहेत. मग 7-8 महिने चांगलं चालतं, मग नंतर अगं मला जरा धंद्यामध्ये पैसे कमी पडतायत, मग ते तिच्याकडनं, तर ती काय करणार, 8 महिन्यामध्ये याला बऱ्यापैकी कळलेलं असतं की हिचं काय काय आहे किंवा कसं. या महिलांनी त्यांची घरं मॉर्गेज ठेवली आहेत आणि हरामखोरांना पैसे दिलेत. बापरे. आणि मग एक 10-15 दिवस चांगलं चालतं, आणि नंतर तो असा गायब होतो जसा कधी नव्हताच. त्याचे काहीच वेअर अबाउट्स या महिलांकडे नाहीत, आणि तो निघून गेला. त्याला कुठे शोधणार. बरं, या प्रेमामध्ये इतक्या आंधळ्या होतात की त्याचं कोण आहे, त्याचे मित्र, त्याची फॅमिली, त्याचा आणखीन कोणी, याची काहीच माहिती यांच्याकडे नसते. आणि त्यामुळे एकतर त्या मेंटली गुंतलेल्या असतात, त्यांचं शारीरिक झालेलं असतं, प्लस हे आर्थिक शोषण झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ती बाई अक्षरशः वेडी पिशी होते की मी आता काय करू, घर मॉर्गेज ठेवलंय किंवा जी काय प्रॉपर्टी असेल. त्यामुळे ही स्टोरी ऐकून ते बँकवाले तर थांबणार नाहीत. तुमच्या नावावरती लोन घेतलंय म्हटल्यावरती तुम्ही पैसे दिलेच पाहिजे. शिवाय 2 मुलं पदरामध्ये. ही तर डिवोर्सी महिलाची कथा आहे. एकतर IT सेक्टरमध्ये काम करणारी उच्च शिक्षित सुंदर मुलगी, तिलाही असाच स्वप्नांचा राजकुमार असा मॅट्रिमोनीवरती त्या ठिकाणी मिळाला. तिचंही त्या ठिकाणी शारीरिक शोषण केलं गेलं, तिला फसवलं गेलं, आणि नंतर म्हणजे फार वाईट परिस्थिती आहे. बरं, याची जबाबदारी कोण घेणार. त्या मॅट्रिमोनी साइटचा आमचा काही संबंध नाही. आणि अशा पद्धतीने हे फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये, तुम्ही कुठूनही लॉग इन करू शकता. त्यामुळे केंद्राचा तर कायदा व्हायला पाहिजे अशी मी राज्याकडे शिफारस केली की महाराष्ट्र शासनाने त्यांना शिफारस पाठवावी. पण IT ऍक्ट मध्ये आता बदल होणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर बघितलं की ज्या पद्धतीने हे जे सायबर फ्रॉड सगळे लागले, त्याला कंट्रोल करायला, कारण हे 2000 मध्ये असलं काही नव्हतं. त्यामुळे त्याच्यामध्ये आता अमेंडमेंट आणण्याची गरज आहे. मग दोन्ही हाऊसमध्ये काही पास होऊन करता येतंय का, किंवा मग मुंबई CPना सांगून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये एखादा प्रशासकीय आदेश किंवा राज्यामध्ये गृह मंत्रालयाचा आदेश असं काही करता येते का, याच्यावरती आमची चर्चा चालू आहे. आणि स्वतः देवेंद्रजी यामध्ये अत्यंत सकारात्मक आहेत की ज्या पद्धतीने महिलांना फसवलं जातंय, त्यांचं आणि आर्थिक शोषण केलं जातंय, याला कुठेतरी धरबंद घालायला हवा. मग या मॅट्रिमोनी साइट्सना कुठेतरी कायद्याच्या चौकटीत आणायला पाहिजे. आता तुम्ही बंदूक घेता, तुम्हाला लायसन्स पाहिजे. तुम्ही एखादं दुकान टाकता, तुम्हाला लायसन्स पाहिजे. बरोबर. आणि हे काय करतायत,
यांना काहीच नाही. उद्या तुम्ही पण मॅट्रिमोनी उघडू शकता आणि मी पण उघडू शकते. काही धरबंध नाहीये त्याला. आणि म्हणून यांना कायद्याच्या चौकटीत आणणं गरजेचं, ही मागणी मी यावेळेला आपल्या अधिवेशनाच्या काळामध्ये सरकारकडे केली आहे. आणि मला आनंद आहे की सरकारही सकारात्मक आहे. देवाभाऊ स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून येणाऱ्या दिवसात आपल्याला काय करता येईल याच्यासाठीची त्या ठिकाणी काय नियोजन करणार आहेत. आणि जसं मी सांगितलं की ही मॅट्रिमोनी फक्त महाराष्ट्रात नाहीये, ही संपूर्ण देशात, जगातून पण लॉग इन करू शकतात. बरोबर. हो. त्यामुळे याला आता कुठेतरी कायद्याच्या कचाट्यात आणणं गरजेचं आहे असं मला वाटलं आणि त्यामुळे हा प्रश्न मी घेतलाय.